तुम मुझको कब तक रोकोगे. क्या बात आहे. मध्यंतरी शिंदे साहेबांनी तुम्हाला एक मोठी जबाबदारी पण दिली होती, म्हणजे अजूनही ती आहेच. ती म्हणजे सकाळी जी मुंबईत पत्रकार परिषद होते त्या पत्रकार परिषदेला रोज उत्तर देणं, हे काम किती कठीण आहे आणि ते कसं करता तुम्ही? कठीण बिठीण काहीच नाही ताई, खूप सोपं आहे. परंतु ती अशी काही म्हणजे आम्हाला कधीही असे आदेश येत नाहीत की अमक्या व्यक्तीच्या विरोधात बोला आणि तमक्या व्यक्तीच्या विरोधात बोला. आम्ही जे बोलतो ते स्वयंस्फूर्तीनं बोलतो, कारण आपल्या नेत्यावरती होणाऱ्या हल्ल्याला असं की रोज पत्रकार परिषद मी घ्यायची. तेच तर सांगते ना ताई, कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आणि डॉक्टर श्रीकांत दादांचं कायम म्हणणं असतं की टीकेला टीकेने उत्तर देऊ नका, आपण कामातून उत्तर देऊ. पण म्हणतात ना की जसं आपल्या आईला कुणीतरी बोललं की राग येतो, आपल्या बापाला कुणीतरी बोललं की आपल्याला राग येतो, त्याच पद्धतीनं जर आपल्या पक्षनेतृत्वावर हल्ले होत असतील तर एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्याला उत्तरं दिली पाहिजेत. यासाठी आम्ही स्वयंस्फूर्तीनं बोलतो. ताई, तुमचा प्रवास खूप संघर्षमय आहेच. तुम्ही आंबेडकरी चळवळीतून पुढे आला, आंबेडकरी विचारसरणीतून पुढे आला आणि आता तुम्ही खासदार झाला ते शिवसेना पक्षातून. तो असा पक्ष आहे कट्टरवादी विचारसरणीचा. तर आंबेडकरी विचारसरणी आणि कट्टरतावादी विचारसरणी, हिंदुत्ववादी, हा जो स्विच ओव्हर आहे त्याचं काय? आणि तुम्ही आता कट्टरतावादी हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करता करता आंबेडकरी चळवळीला कसा न्याय देणार, आंबेडकरी विचारसरणीला कसा न्याय देणार? खरं तर हा जो समज आहे की अमुक एक पक्ष म्हणजे धर्मनिरपेक्ष, तमुक एक पक्ष म्हणजे कट्टर, असे काही गैरसमज माझ्याही डोक्यामध्ये रुजले होते. त्याच्यामुळं हा पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेत असताना मी सुद्धा वारंवार विचार केला. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पहिल्याच भेटीमध्ये मी सांगितलं, माझी पार्श्वभूमी काय, माझी चळवळ काय, माझी ओळख काय, माझी विचारधारा काय. कारण जय भीम म्हटल्याशिवाय जगू शकत नाही, ही माझी अवस्था आहे. आणि मग त्यावेळेला मी साहेबांना सांगितलं की साहेब, ही माझी ओळख आहे, ही माझी विचारधारा आहे, मी हे सोडून नाही येऊ शकत. तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांनी एका क्षणात उत्तर दिलं की ताई, तुम्हाला हे सगळं घेऊन पक्षात यायचं आहे. मला सांगा दादा, जे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, मग नेमकं आंबेडकरवादी चळवळींच्या मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ येते तेव्हा ते कुठे जातात? त्यावेळेला ते पुन्हा पुन्हा स्वतःच्याच पोटी जन्माला येणाऱ्या लेकरांना मोठं करतात आणि फक्त भाषणं करायची वेळ आली तेव्हा मात्र त्या संविधानाच्या गप्पा करतात. म्हणजे राजकारणात किंवा समाजकारणात म्हणजे आम्ही आमच्या बापाचं नाव मोठं केलं, पण काही बाप स्वतःच्या लेकींची नावं मोठी करतात, असेही अनेक लोक आहेत. दादा, प्रत्येक भाषणामध्ये, अगदी दसरा मेळाव्याच्या माझ्या पहिल्या भाषणापासून बघा, दसऱ्याच्या शुभेच्छा देतानाच धम्मचक्र प्रवर्तनाच्या सुद्धा दिल्यात. दसरा मेळाव्याच्या स्टेजवरून ठामपणानं सांगितलं की मेरे भीम ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया, मेरे भीम ने जबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने कलम खोली तो देश का संविधान बन गया और उसी संविधान की वजह से चाय वाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री बन गया. हे एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर बोलले त्यांनी आणि लाखो शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. प्रत्येक भाषणाचा शेवट आज सुद्धा जय हिंद, जय महाराष्ट्र सोबत जय शिवराय, जय भीमनी करते. त्याच्यामुळे असं कट्टरतावाद वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही राजकीय पक्षांनी स्वतःच्या सोयीसाठी रुजवलेल्या आहेत. खासदारकीची निवड होईपर्यंत तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्या आहात. सध्या जे वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते एकमेकांवर टीका करणं, म्हणजे अर्थात आपण थोडासा उल्लेख आधी झाला की सकाळी पत्रकार परिषद, पण सगळ्याच पक्षातल्या प्रवक्त्यांवर आता एकमेकांवर टीका करणं, मग ते कधीतरी आक्रमकतेने बोलणं, मग कधी वैयक्तिक टीका, या सगळ्या गोष्टी होतात आणि सामान्य माणूस या प्रकारच्या राजकारणाला खूप कंटाळला. म्हणजे मग चॅनल्सवरच्या डिबेट्समध्ये असो किंवा तुमच्या सगळ्यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदा असो, तुम्ही इतकं शिकलेले आहात, प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे, ही जी आत्ताची राजकारणाची पातळी दिसते तुम्हाला, या पद्धतीने टीका केल्या जातात, ते योग्य वाटतंय? हे कुठेतरी थांबायला हवं असं वाटतंय? नक्कीच थांबायला हवं असं वाटतं. आणि ते करताना म्हणजे त्या पद्धतीने टीकेला प्रत्युत्तर देणं किती जड जातंय? कसं होतं की सध्याच्या राजकारणामध्ये जे आपण बघतोय, मतभेद हे वैचारिक असले पाहिजेत, टीका ही एखाद्या व्यक्तीच्या कामावर नक्कीच झाली पाहिजे. परंतु आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत एकमेकांच्या बद्दल,
खूप वाईट पद्धतीनं बोललं जातं आहे. आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की समोरची व्यक्ती ही जर त्या पातळीला जाऊन बोलत असेल आणि आपण जर त्यांना उत्तर न देता शांत बसलो की मग ते म्हणतात ना, खोटं 10 वेळा सांगितलं की मग ते लोकांना खरं वाटू लागतं. पण मग कधी-कधी दोन्ही बाजूने तशीच टीका त्यामुळे होते. कधी कधी नाईलाजानं का होईना, परंतु इतका जवाब पत्थरसे देण्यासाठी किंवा मग त्या लोकांना त्याच शैलीमध्ये त्याच आक्रमकपणाने उत्तर देण्यासाठी आम्हाला बोलावं लागतं. पण आम्हाला हे असं बोला अशा पद्धतीचे आदेश कधीच येत नाहीत. मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांचं आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं नेहमी म्हणणं आहे की आपण लोकांना कामाने उत्तर देऊयात, परंतु काही लोकांना ते समजत नाही, ते खूप वाईट पद्धतीनं टीका करतात. त्यामुळे मनात नसताना सुद्धा आम्हालाही तशी भाषा वापरावी लागते. तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी मिळत असताना बाकी अनेक जण इच्छुक होते आणि तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर आनंदराव अडसुळांसारखे नेते अगदी स्पष्टपणे ती नाराजी बोलूनही दाखवली त्यांनी. ही उमेदवारी मिळायच्या आधीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण कसं आहे पक्षामध्ये? त्या दिवशी तर कुजबूज खूप होती की कसं काय ह्या 3 वर्षांपूर्वी आलेल्या यांना एकदम नवख्या आणि यांना कशी काय उमेदवारी दिली आणि अनेक मातब्बर होते त्यांना डावललं गेलं. तर हे उमेदवारी मिळायच्या आधीचं वातावरण आणि आताचं वातावरण, काही अडचण पक्षात? काहीच नाही दादा, पक्षामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे. म्हणजे आपण अडसूळ साहेबांचा उल्लेख केलात, माझा फॉर्म भरतानाही ते माझ्यासोबत होते आणि त्यांनी मला आशीर्वादच दिलेला आहे लढायला. आदरणीय ज्येष्ठ नेते गजाननजी कीर्तीकर साहेब यांनी सुद्धा मला आशीर्वाद दिला. आमच्या आदरणीय शायनाताई त्यांनी सुद्धा भेटून मला शुभेच्छा दिल्या. माझी जेव्हा PhD कंप्लीट झाली तेव्हा सुद्धा त्याच जयशंकर मठाच्या कट्ट्यावर त्यांनी सगळ्यांनी पैसे गोळा करून माझा सत्कार केला होता. आणि आता आपली पोरगी खासदार झाली म्हणून सुद्धा कुणी हार आणले होते, कुणी पेढे आणले होते.